या बिंदास अपडेटचे प्रायोजक शीतल अकॅडमी वैजापूर। सुट्ट्यांचा सदुपयोग म्हणजे शीतल अकॅडमीचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स। आजच प्रवेश निश्चित करा। शीतल अकॅडमी येवला रोड, नवी भाजी मंडई, वैजापूर। दिवसेंदिवस शिक्षणाचं सत्र जे आहे त्यामध्ये बदल होत चाललेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणखी एक शाळा जिने NMMS या परीक्षेमध्ये तब्बल 33 विद्यार्थ्यांचा नावलौकिक केलेला आहे। अर्थातच या सगळ्यांचं श्रेय जातं येथील शिक्षक आणि सजग असलेल्या पालकांना। याबरोबरच गावच्या मातीमधील, गावच्या वातावरणामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण अनुभूती देणारं ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षकांना सुद्धा तितकंच महत्त्व जातं। आपल्यासोबत NMMS या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले 2 विद्यार्थी आहेत 33 पैकी। त्यांच्या काय भावना आहेत, नेमकं कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले आहेत, शिक्षकांची काय मार्गदर्शन मिळालं त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय नाव तुझं? माईक सोडून दे। माझं नाव दिनेश गणेश गोसावी। NMMS ची परीक्षा देण्यापूर्वी आणि परीक्षेच्या काळापर्यंत कशा पद्धतीचे अनुभव तुला आले? शिक्षकांनी कशा पद्धतीची माहिती दिली? तुझ्या मनात काही भीती होती का? नाही, मी पहिल्यांदा जूनमध्ये शाळेत ॲडमिशन घेतलं। नंतर मग आम्ही NMS परीक्षेची तयारी केली। जाधव सरांनी सकाळी 8 वाजता आम्हाला बोलावून तास घेतले। तसेच जाधव सरांनी आमच्याकडून सॅट म्हणजे शालेय क्षमता चाचणी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयाच्या 40 प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या आणि बुद्धिमत्तेच्या 60 प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या। रविवारी सुट्टी असली तरी जाधव सर आमचे तास घ्यायचे। शनिवारी सुद्धा दुपारून जर सुट्टी असली तर 4 वाजेपर्यंत तास घ्यायचे। आम्ही दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तर 5 ते 6 दिवसच सुट्ट्या घेतल्या। बाकीचा दिवस आम्ही NMS परीक्षेची तयारी केली। वा, क्या बात। तुमच्यासाठी कुठं शिकवणी नाही, काहीच नाही, तरी पण तुम्ही NMMS पास झाले की कुठं ट्युशन लावली होती का? शिकवणी क्लासेस लावले होते? नाही, आम्ही ट्युशन नाही लावली। अच्छा। आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी आहे। दीदी, काय नाव तुझं? माझं नाव साक्षी बाळूमोन आहे। मी आता 8वीत शिकते। अच्छा। NMMS परीक्षेला बसताना तुझ्या मनात काही भीती होती का? आपल्याला जमेल का? स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आहे, शिक्षकांचं कसं मार्गदर्शन मिळालं आणि पास झाल्यानंतर घरच्याच्या रिॲक्शन काय होते? मनात भीती तर खूप होती, भीती वाटत होती नंबर येईन की नाही, परंतु वर्ग शिक्षकांनी साथ दिली, बाकीच्या शिक्षकांनीही साथ दिली। परीक्षेला जाण्या अगोदर बाकीच्या शिक्षकांनी मार्गदर्शन दिले। मार्गदर्शनामुळे आम्हाला उत्साह आला। सरांनी शिकवलं। दररोज 8 वाजेपासून सर क्लास घेत होते। अगोदर आमचा गणिताचा तास व्हायचा, नंतरून बुद्धिमत्तेचा, नंतरून इभुना, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल इत्यादी तास व्हायचे। आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही 5 ते 7 दिवस सुट्ट्या घेतल्या आणि स्वतःला इतकं झुकवलं की आम्ही NMMS परीक्षेत यशच मिळवलं। वा, क्या बात आहे। खरं तर आपण विविध माध्यमांवरती बघितलंय, सोशल मीडियावरती बघितलेत, अनेक ठिकाणी शिक्षकांवरती विरोध करून शिक्षकांना ट्रोल केलं जातं, परंतु हेच शिक्षक आपल्याला ट्रोल करण्याच्या लायकीपासून वाचवतात हे आपण विसरलोय बहुधा। कारण आपल्या जीवनाच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, उदाहरणार्थ नोकरी असेल, उदरनिर्वाहाच्या साधना असेल, व्यवसाय असेल, यासाठी पात्र करणारा आपला एकमेव गुरु म्हणजेच शिक्षक। आणि या शिक्षकांनी कुठल्याही पद्धतीच्या शिकवणीच्या या ठिकाणी फंडामध्ये पोराला जाऊ दिलं नाही, तर स्वतःचा जो वेळ आहे, परिवारासाठीचा जो राखीव वेळ आहे, तो या विद्यार्थ्यांसाठी खर्च करणारे चांडगावच्या शाळेतील हे शिक्षक मंडळी आज आपल्यासोबत आहेत। मी ज्या ठिकाणी ती शाळा आहे तर भरत माध्यमिक विद्यालय, आणि या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहतो, जेथील 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत NMMSच्या स्पर्धा परीक्षेमध्ये। ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं ते जाधव सर आपल्यासोबत आहेत। खूप खूप धन्यवाद तुम्हाला। सर्वप्रथम तुम्ही विद्यार्थ्यांचं एवढं नावलौकिक केलं, काय गाईडलाईन केली आणि कशा पद्धतीने केलं थोडक्यात सांगा। सर्वात प्रथम आपल्या चॅनलचं सुद्धा धन्यवाद मानतो सर, की आमच्या ग्रामीण भागातले ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं यश आज जनतेसमोर तुम्ही मांडत आहात। आपलं पहिल्यांदा स्वागत करतो शाळेच्या वतीनं आणि आभारी मानतो। सर, मी कोरोनाचा काळ अतिशय भयानक होता, तो जर विचार केला तर आज आपण विचारही करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये मी एकच विचार केला की गेल्या 2 वर्षाचा हे जे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आपल्याला जर भरून काढायचं असेल तर आपल्याला शाळेच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल। आणि त्या दिवसापासून मी मनाशी खुणगाठ बांधली सर। पहिल्या वर्षी माझे फक्त 2च विद्यार्थी पास झाले, दुसऱ्या वर्षी माझे 4 विद्यार्थी, तिसऱ्या वर्षी 13, चौथ्या वर्षी 22 आणि आज आमचा उच्चांक आहे 33 विद्यार्थ्यांचा। याच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी तर सांगितलेलं जे काय असेल ते केलंच, पण त्याचबरोबर पालकांनी सुद्धा आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला, त्यांचं साह्य राहिलं। समस्त गावकरी मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व गावकऱ्यांचं मी सुद्धा ह्या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण विद्यार्थ्यांबरोबर त्यांची साथ मला होती, पालकांची साथ होती आणि या सर्वांच्या साथीमुळेच हे काम शक्य झालं असं मी या ठिकाणी मानतो। आपल्यासोबत आणखी एक शिक्षक आहेत, पिंपळे सर आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने शाळेचा उच्चांक वाढत चाललेला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे आमच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, स्वागत। NMS या ठिकाणी साधारणतः 5 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे।
सर्व या ठिकाणी आमचे शिक्षक लोक प्रमुख आमचे जाधव सर आहे आणि जाधव सर या ठिकाणी एक्स्ट्रा तास घेऊन या ठिकाणी का ते बाकीचं सगळी तयारी करून घेतात. बाकी आमचे इतर विषयावाले ते सुद्धा आम्ही आमची तयारी करतो आणि सर्व मुलांना आम्ही या ठिकाणी सर्व व्यवस्थित मार्गदर्शन करून दरवर्षी या ठिकाणी आमची गुणवत्ता या ठिकाणी वाढत चालली. आम्ही सर्व या ठिकाणी लक्ष देतो आणि त्यानंतर सांगितलेले विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण ऐकतात, सहकार्य करतात, पालक सहकार्य करतात, गावकऱ्याचं सहकार्य असतं आणि या सगळ्यामुळे या ठिकाणी मुलांचा जो गुणवत्ता म्हणतो आपण तो या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे असे अनेक इतर उपक्रमसुद्धा आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी घेतले जातात. दरवर्षी या ठिकाणी 20 वर्षापासून चित्रकलाच्या सुद्धा गव्हर्नमेंटच्या परीक्षा महाराष्ट्र सरकारच्या घेतल्या जातात. त्याच्यामध्ये सुद्धा आमचे 100% निकाल या ठिकाणी असतो. यावर्षीसुद्धा पहिल्या परीक्षेचे 35 मुलं पास झाले आणि दुसऱ्या चित्रकलेचे 16 पास झाले आणि जे परीक्षा पास असतात या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 10वीला वाढीव गुण मिळत असतात. त्याचाही फायदा या ठिकाणी त्यांच्या टक्केवारीसाठी होत असतो आणि म्हणून असे सगळे उपक्रम राबवत असताना NMSला विशेष या ठिकाणी महत्त्व देऊन पोरांची काळजी या ठिकाणी घेतात आणि जाधव सरसुद्धा फार मेहनत या ठिकाणी घेतात. त्याचबरोबर इतर सर्व आमचे मुख्याध्यापक जनांगे सर, कुलकर्णी सर सगळेच या ठिकाणी एक सहकार्य करतात आणि त्या सहकार्यातून या ठिकाणी गुणवत्ता वाढीस लागते. आपल्यासोबत ज्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली, कारण शिक्षकांची वृत्ती विद्यार्थी सुधारण्याची असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या तरक्कीपासून कोणी रोखू शकत नाही. शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर, काय भावना आहेत? आज 33 विद्यार्थी एकाच टप्प्यामध्ये पास झालेले आहेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये चांडगाव सारख्या शाळेला उत्तीर्ण असं या ठिकाणी उत्तम अशा पद्धतीचं यश मिळालं आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या शाळेला आपण भेट दिली याबद्दल मी आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत असं व्यक्त करतो का शाळेमध्ये जर खऱ्या अर्थाने शाळा जर नावलौकिक होते, शाळेला कुठंतरी एक उंच भरारी मिळते, त्याच्या पाठीमागे गुणवत्ता हेच एकमेव कारण आहे. आणि या शाळेमधील जे शिक्षक आहे यांना मी जे मार्गदर्शन करतो आणि त्या मार्गदर्शनाचा ते निश्चितच फायदा घेतात आणि म्हणून जाधव सरांनी ते एक असा निश्चय केला की मी NMSचे सर माझ्याकडे चार्ज द्या, मी त्यांच्याकडे देऊन टाकला आणि त्यांनी मनापासून काम केलं आणि त्याचा मला खूप अभिमान बी आहे आणि आनंद वाटतो. आणि या ठिकाणी आमचे गावकरी, सरपंच, उपसरपंच, सर्व काही गावातील जी प्रतिष्ठित व्यक्ती आहे हे सुद्धा खूप सहकार्य करतात. यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीविषयी. तर आता आपण पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमकं पालकांना या सर्व गोष्टीबद्दल काय आनंद आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीने शाळेचा निकाल लागलेला आहे आणि गावासाठी आनंदाची पर्वणी आहे? नवोदय आणि NMSमध्ये चांगल्या पद्धतीचं यश चांडगावच्या विद्यार्थ्यांना मिळालं आहे. सर्वप्रथम मी बिंदास चॅनलचे चांडगाव ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो आणि भरत महाविद्यालयाचा स्पर्धे परीक्षेत 33 मुलं आले म्हणजे आमचं चांडगावचं आम्ही भाग्य समजतो आणि आमचं एक भाग्य आहे की आम्हाला जिल्हा परिषद शाळा असेल, भरत महाविद्यालयात शिक्षक चांगले मिळाल्यामुळं गुणवंतीचं आमचं फार जिल्ह्यात नंबर आलेला आहे. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे गावकऱ्याच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आपल्यासोबत आणखी पालक आहेत, त्यांच्याही भावना आपण जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? खरं तर म्हणजे जेवढं कौतुक करा या शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग और गावकरी वर्ग आणि मी सुरुवातीला ज्यावेळेस आलो यांचं राहण्याचं, बोलण्याचं स्टेटस, बसण्याचं स्टेटस एक इंग्रजी स्कूल शाळेपेक्षा बी सुंदर वाटायला लागलं. मी वाटत होतं की इंग्लिश मिडियम शाळेला एवढी मोठी फी भरून सुद्धा मुलांना लोक एक शब्द पाठ करायला 4 दिवस लागता, परंतु इथे जे मुलं बघितले त्यांची उजळणी असो का कोणती जाधव सर असो का आमचे गायकवाड सर असो यांनी अप्रतिम त्याची तयारी करून घेतली. त्याबद्दल मी गावकऱ्यातर्फे व माझ्यातर्फे मी खूप खूप अभिनंदन करतो. असाच उच्चांक हा भविष्यात चालू ठेवा आणि पालकांनी 100% या ठिकाणी लक्ष द्यावा. आपण इंग्लिश मिडियम 10-20 हजार रुपये फी भरतो, इथं 200-400 रुपये जर आपण जास्त जर दिले तर मुलं खाली आता सुंदरसे ड्रेस आहे, खाली बसल्यानंतर पूर्ण ड्रेस खराब होतो. या ठिकाणी काहीतरी आपण चांगल्या गोष्टी करू. सर्व लक्ष देत आहे. मी गावकऱ्यांचा सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. इथल्या शिक्षक लोकांचं पण आणि आपल्या चॅनलचं सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन. सर्व विद्यार्थी वर्गाचं सुद्धा आपण या ठिकाणी जे मनापासून तयारी करता आणि गावाचं नाव हे, शाळेचं नाव हे खूपच जिल्हा स्तरावर उंचावलं, याबद्दल मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. आपल्यासोबत आणखी पालक आहेत. काय भावना आहेत तुमच्या शाळेबद्दलच्या आणि विद्यार्थ्यांबद्दल? सर्वप्रथम मी आमच्या चांडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या चॅनलचे हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या ह्या खेड्यागावातील ह्या मुलांच्या ज्या त्यांनी जे
NMS असेल, खालती नवोदयाची असेल, या सगळ्या परीक्षा पास झाले, परंतु त्यांना कुठलाही स्टेज आज आपल्या स्वरूपातून आज हे प्रत्येक आमच्या गावची ख्याती हा तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात आज आपण आपल्या माध्यमातून ती दिसणार आहे. आणि इथं आता मी या शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला या शाळेचे शिक्षकांचा सगळा अनुभव आहे. शिक्षक अगदी एक टॉप क्वालिटीचे मनमिळावू आहे. तसेच जिल्हा परिषदला सुद्धा शिक्षक आमचे मनमिळावू, आणि विशेष म्हणजे आमच्या दोन्ही शाळा मिळून आज 450 पावणे 500 विद्यार्थी आमच्या गावात शिकतात, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि अशाच पद्धतीनं हे सर्व शिक्षक आमच्या मुलांना घडवण्याचं काम करतील, त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलच्या सुद्धा शुभेच्छा. अशीच जर स्थिती राज्यामधील जिल्हा परिषद शाळा याचबरोबर ज्या खाजगीकरणाकडं पालकांचं जे मनं वळत आहेत त्यांची मनं वळवण्यासाठी पुन्हा ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, ज्या सरकारी शाळा आहेत, या शाळा टिकवण्यासाठी शिक्षक आणि पालक जर एकत्रित आले तर सरकारचा शाळा खाजगीकरणाचा डावसुद्धा उधळला जाऊ शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सरकारी शाळेमध्ये मिळणारं मोफत शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी खूपच वाघिणीचं दुधासारखं आहेत. यामुळं प्रत्येक गावखेड्यातील विद्यार्थी IAS आणि IPS सारख्या पदावरती जाऊ शकतो. याच ठिकाणचे असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये आज आपण सांडगाव सारख्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जिथे 9-10 विद्यार्थी नवोदयाच्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. आणि दुसरी शाळा जर आपण बघितली ती म्हणजे भरत माध्यमिक विद्यालय. या विद्यालयामधील सुद्धा जवळपास 33 विद्यार्थ्यांनी NWMS सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश आपल्याला हस्तगत करत या ठिकाणी उच्चांक गाठलेला आहेत. सर्व शिक्षक अशा पद्धतीनं काम करत आहेत. खरोखरच ही गौरवाची गोष्ट आहे. एकीकडे आपण जर बघितली तर अशा अनेक शाळा आहेत की जिथे शिक्षकांचं दुर्लक्ष असतं, पण अशा अनेक शाळा आहेत जिथे शिक्षकांचं परिवारापेक्षाही जास्त लक्ष असतं. अशा शिक्षकांची खरोखरच सरकारी शाळांना आणि गावखेड्यातील विद्यार्थ्यांना अतिशय गरज आहे असंच या ठिकाणी म्हणता येईल. या दोन्ही शाळेतील उच्चांकाबद्दल, मिळालेल्या यशाबद्दल आणि शिक्षकांबद्दलच्या कर्तृत्वाबद्दल आपल्याला काय वाटतं? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद.